राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. बघा, तुमची प्रतीक्षा आता संपली. मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर करण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते बघा आता बहुतांश हप्ता आता तुमच्या बँक खात्यातनी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा आता 24 तासात आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे आणि ते कोणत्या खात्यात होणार आहे तेही आपण या व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो बघा, सकाळपासून अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ₹4,000 जमा झाल्याची माहिती मिळत आहे. बघा गेल्या काही आठवड्यापासून बघा आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या. परंतु बघा आता मंत्रिमंडळाच्या निर्णयातनी चर्चा पूर्णविराम मिळाली आहे. म्हणजे की बघा आता 100% शेतकरी बांधवांना पैसे जमा होणार आहे. बघा पैशाचे वाटप 3 टप्प्यात होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे फायदा मंत्रिमंडळाचा नुकताच घेतलेल्या निर्णयानंतर बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बरेच वेळ तुम्ही आतुरतेने वाट बघत होते, की तुमचा हप्ता कधी मिळणार. बघा आता पूर्णविराम मिळाला, आता पैसे मिळणार. बघा परंतु सरकारच्या काही ठराविक बँकामध्ये आणि बघा काही निवडल्या जिल्ह्यामध्ये सध्या आता हे पैसे वितरित केले जात आहे. बघा ही महत्त्वाची बातमी आता या पैशाचे वाटप 3 टप्प्यांनी होणार आहे, ही आपल्याकडे आलेली आहे. बघा दुसरी कोणीकडे आली नाही शेतकरी मित्रांनो. त्यासाठी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळेल. तर बघा त्यामुळे कोणत्या बँक आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज ₹4,000 जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे. आणि ह्या तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण बघा शेतकरी मित्रांनो, जर जिल्हे बघितलेत नाही तर तुमचे कदाचित पैसेही पडू शकणार नाही. तर बघा दर 4 महिन्याला लाभ मिळत असतो. यावेळी बघा अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे बघा माहीत आहे की पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे हे दोन्ही योजनांचे हप्ते बघा साधारणपणे बघा दर 4 महिन्याला दिले जात असते. परंतु बघा आता शेतकऱ्यांना बराच वेळ वाट पाहायला लागली. त्यामुळे बघा आता 4 महिने पूर्ण झाले. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वच बँकामध्ये हे पैसे सरकारने सोडले नाही. बघा शेतकरी मित्रांनो, काही ठराविक बँकामध्ये पैसे सोडल्याचा निर्णय आलेला आहे. यांचे कारण म्हणजे की बघा मागील वेळी जेव्हा नमो शेतकरी आणि म्हणजे पी-एम किसान योजनेचे पैसे सोडले होते, तेव्हा बघा अनेक बँकांमध्ये पैसे अडकून पडले होते. बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या झाली होती, की बघा त्यांच्या खात्यामध्ये पैसेच पडले नव्हते. तर बघा काही बँकाच्या अडचण न होता सरकारचा असा नवीन निर्णय आला आहे. बघा अनेक बँकामध्ये याचा स्वतःचा आय-एफ-सी कोड नसतो आणि सर्वचे आय-एफ-सी कोड नसल्यामुळे बघा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे बघा आता शेतकऱ्यांना काही ठराविक बँकामध्ये, काही ठराविक जिल्ह्यामध्ये आता पैसे आता सोडण्याचा निर्णय आलेला आहे बघा. 24 तासात निर्णय आलाय. तुम्हाला जिल्हेही सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. बघा शेतकरी मित्रांनो, आता मागील पैशाची वाटप बघा शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना पैशाची वाट पाहावी लागली होती. त्यामुळे बघा सरकारने आता काही ठराविक बँकामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा जर तुम्ही नमो शेतकरी आणि पी-एम किसान योजनाचा हप्ता जर घेत असाल, तर कोणत्या बँकामध्ये हे पैसे जमा होत आहे, यांची यादी आता सरकारच्या जाहीर केलेली आहे. बघा आपल्याकडे आलेली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे बघा तुमची जर बँक यादीत आहे का, आज चेक करा. कारण बघा आज सकाळपासून खऱ्या अर्थाने बघा पी-एम किसान योजनेचे ₹2,000 आणि बघा नमो शेतकरी योजनाचे असे ₹2,000 एकूण बघा तुम्हाला ₹4,000 आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा होण्याचा आता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा आता सह्याद्री माहितलाही आले आहे. आता बघा तुमच्या बँकेतनी आता एक बघा तुम्हाला आता एक प्रश्न निर्माण झाला असेल, की बघा तुमच्या बँक सरकारच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का? हेच तुम्हाला आता आपल्या या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि सविस्तर माहिती आपण सांगणार आहे. कारण बघा सध्या केवळ निवडल्या बँकामध्ये आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहे शेतकरी मित्रांनो. बघा आता शेतकरी मित्रांनो, बघा अखेर प्रतीक्षा संपली. आता बघा बँकेचा मेसेजही तुम्हाला आता येऊ लागणार. बघा कारण बघा आज पैसे येणार, उद्या पैसे येणार असं ऐकून तुम्ही कंटाळले असाल. पण बघा आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनाचे ₹2,000 आणि पी-एम किसान योजनाचे ₹2,000 जमा झाल्याचा बँकेचा मेसेज आता सकाळपासून येऊ लागलेला आहे शेतकऱ्यांना. बघा तुम्हालाही येईल आणि जिथे माहीत करून घ्या. बघा त्यामुळे बघा कोणत्या बँकामध्ये सरकारने हे पैसे सोडले आहे, हे पाहण्याचं आपल्याला महत्त्व आहे. काल बघा संध्याकाळी 12 जिल्ह्यातनी आता यादी महत्त्वाच्या 10 बँकेत देण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जिल्ह्याची यादी आहे का? आणि बघा तुम्ही या जिल्ह्यातनी आहे की नाही तुम्हाला तपासायचं आहे आणि जिल्हे बघितल्याशिवाय जाऊ नका. कारण बघा
बघा व्हिडिओ आपण संपूर्ण स्पष्टपणे तुम्हाला सत्य ते माहिती देत आहे. बघा बँकेच्या सरकारने स्पष्ट केलेल्या सांगितली होती, की कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेच पाहिजे. बघा त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेजही येऊ लागलेला आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही बघा दोन्ही योजनाच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही आतुरतेने आपल्या हप्त्याची वाट बघत असाल, तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण आनंदाचा जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो. तर बघा कोणत्या बँकात हे पैसे मिळाले आहे आणि कोणत्या 12 जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे, बघा आपण आपण आता पाहणार आहोत. जर तुम्हाला नमो शेतकरी आणि पी-एम किसान योजनाचे ₹4,000 आज तुमच्या खात्यावरती हवे असतील, तर मग शेतकरी मित्रांनो बघा, तर जर तुमचा जिल्हा यादीत आहे की नाही हे लक्षपूर्वक तपासा. काही तासात बघा पैसे येण्याची शक्यता आहे. कारण बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना ₹2,000-2,000 पडायचा मेसेज बी येऊ लागलेला आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा जिल्हा सरकारच्या सांगितलेल्या या यादीमध्ये जर असेल, तर बघा तुम्हाला अगदी काही तासात किंवा दिवसभरात पैसे मिळू शकतात. फक्त बघा तुम्ही कोणत्या बँकात निवडले आहे आणि कोणते जिल्हे तुमच्यासाठी निवडले आहे, हे बघायचं तुम्हाला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे जमा होणार आहे. बघा हे पाहणे आता आवश्यक आहे. चला तर सुरू करूया. बघा बँकेची यादी आपल्याकडे आलेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण बघा अनेक बँकाचं स्वतःचं आय-एफ-सी कोड नसतो आणि त्यामुळे पैसे अडकून पडतात. आता बघा यावेळी कोणत्याही शेतकऱ्यांचे पैसे अडकवा नाही. बघा फक्त मोजक्या बँकामध्ये पैसे सोडले आहे. तर कोणत्या बँकामध्ये पैसे सोडले आहे हे तुम्ही आता बघा. शेतकरी मित्रांनो सर्वात आधी पैसे जमा होत आहे म्हणजे की बघा सर्वात मोठी खाजगी बँक म्हणजे बघा एच-डी-एफ-सी बँक हिचं जर खातं खोललं असेल तर बघा शेतकरी मित्रांनो सकाळपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा या बँकेत जर तुमचं खातं असेल, तर बघा अनेक सकाळपासून पैसे जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे बघा जर तुम्ही एफ-डी-एफ-सी बँकचं ग्राहक सेवा असेल, तुमचं खातं आधीपासून उघडलं असेल, तर बघा पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैसे तुम्हाला जमा होत आहे आणि हे पाहण्याचा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत बघा. जिल्हे माहीत केल्याशिवाय जाऊ नका. कारण बघा बँका बघितल्या आणि तुमचा जिल्हाच माहीत नसेल, तर तुम्हाला पैसे कसे मिळणार? तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा एच-डी-एफ-सी बँक नंतर पुढची बँक आहे बघा आय-सी-आय-सी बँक. या बँकेत शेतकऱ्यांना चांगलं कर्ज दिले जात असते आणि अनेक शेतकऱ्यांचे या बँकेत खातं उघडले आहे. त्यामुळे बघा तुम्हाला या पैसे बँकेत मिळू शकतात बघा शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा पुढची बँक आहे बघा कोटक महिंद्रा बँक. बघा याही बँकेत पैसे सोडले आहेत. त्यानंतर पुढची बँक बघा बँक ऑफ बरोडा. बघा शेतकरी मित्रांनो याही खात्यात तुम्हाला जर पैसे मिळत असतील, तर बघा शेतकरी मित्रांनो अगदी काही तासात बघा आता या जिल्ह्यानुसार पैसे आता या खात्यातनी सोडण्यात येत आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो हे पाहणे महत्त्वाचं आहे. कारण बघा काही ठराविक जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडले आहेत आणि पैसे अडकू नये म्हणून हा सरकारचा नवा निर्णय आलेला आहे बघा. असा 100% गॅरंटीनुसार मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतरची बघा पुढच्या जिल्ह्याची आता आपण बँक बघणार आहोत. बघा आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावे यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा त्यानंतरची पुढची बँक आहे बघा महाराष्ट्र बँक. याही बँकेत जर तुमचं खातं उघडलं असेल, तर बघा शेतकऱ्यांनी मित्रांनो त्यामुळे बघा जर तुमचं या बँकेत खातं उघडलं असेल, तर बघा तुम्हाला हे अगदी काही तासात पैसे मिळू शकतात. त्यानंतरची पुढची बँक बघा बँक ऑफ इंडिया. बघा याही खात्यातनी आता सकाळपासून शेतकऱ्यांना पैसे जमा होऊ लागले आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आता केवळ 12 जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत. बघा तुमचा जिल्हा यादीत आहे का? पण बघा लक्षपूर्वक ऐका. कारण बघा आता 12 जिल्ह्याचे हे पैसे सोडले आहेत. 12 जिल्ह्यात पैसे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण बघा शेतकरी मित्रांनो बघा आपल्या राज्यात 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी बघा फक्त 12 जिल्ह्याचे आज पैसे जमा होऊ लागले आहे. शेतकरी मित्रांनो बघा आता आपण या 12 जिल्ह्यात येत आहोत की नाही? बघा आता आपण तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहेत हे नक्की बघा. कारण सध्या बघा आपण बँका पाहत आहोत. पुढची बँक बघा पोस्ट ऑफिस बँक. ही एक विश्वासू बँक असते. त्यामुळे बघा अनेक शेतकऱ्यांचं खातं उघडलं असतं. आता याही शेतकऱ्यांचे बघा पोस्ट पैसे आता जमा करू लागले आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बँक म्हणजे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया. याला आपण बघा एच-डी-एफ-सी बँक ही म्हणून ओळखतो. यामध्ये बी बघा शेतकऱ्यांचे पैसे सकाळपासून जमा होऊ लागले आहे. बघा त्यानंतर आहे मध्यवर्ती बँक. बघा याही शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होणार आहेत. तर बघा शेतकरी मित्रांनो आता त्यानंतर बघा पुढची आता बघा या बँकात पी-एम किसान योजनेचे ₹2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे ₹2,000 असे एकत्र तुम्हाला ₹4,000 आता खात्यावरती जमा होऊ लागले आहे. त्यानंतरची पुढची बँक आहे
बघा, म्हणजे की बघा सहकारी बँक जी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात असते बघा शेतकरी मित्रांनो. त्या प्रत्येक जिल्ह्याची यादी असेल, तर बघा तुमच्या या जिल्ह्यात आता यादीमध्ये नुसार पैसे मिळणार. मग अगदी काही तासात थोड्या वेळात तुमच्या बँकेत पैसे मिळू शकतात. तर बघा तुमचा जिल्हा यादीत आहे का? हे तर ऐका आता लक्षपूर्वक ऐका. आपण जिल्ह्याची आता माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो. ते बघा आता एकांती खाजगी बँक असतो बघा त्याच्यातनी बघा शेतकरी मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे, की बघा आपले 12 जिल्ह्यातनी पैसे मिळणार. पण कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे मिळणार हे आपल्याला आता बघायचं आहे. तर बघा 12 जिल्ह्याची आपण आता यादी सांगणार आहे. बघा उद्यासाठी निवडलेले 12 जिल्हे बघा इथे पैसे आता उद्या जमा झालेच पाहिजे असा सरकारचा निर्णय आलेला आहे. बघा पहिला जिल्हा आहे अहमदनगर, बघा अकोला, अमरावती, औरंगाबाद शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघा याला आपण छत्रपती संभाजीनगर बी ओळखतो बघा. तर बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर आणि धुळे आणि गडचिरोली, गोंदिया, हिंगोली बघा शेतकरी मित्रांनो असे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात असाल तर बघा शेतकरी मित्रांनो अगदी काही तासात बघा शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीतच झालं असेल आपण बँक निवडल्यामध्ये आहोत की नाही, आपलं बँक असेल तर आपण जिल्ह्यात आहोत की नाही दोन्ही असेल तर बघा शेतकरी मित्रांनो अगदी काही तासात बघा 24 तासात आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत झालंच असेल तर तुम्हीही या जिल्ह्यात बँकेत आहात की नाही आपल्या कमेंट बॉक्सवर नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. जेणेकरून बघा तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.